येवला तालुक्यातील बाबुळगाव बुद्रुक येथे वटपौर्णिमेचे औचित्य साधून महिलांनी एक स्तुत्य आणि आदर्श उपक्रम राबवला। सामाजिक कार्यकर्त्या निर्मला भालेराव यांच्या पुढाकाराने गावातील महिलांनी एकत्र येत पारंपरिक सण साजरा करण्यासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्मशानभूमीत वृक्षारोपण केले। वटपौर्णिमेनिमित्त निर्मला भालेराव यांनी गावातील महिलांना एकत्र केले। या प्रसंगी महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून पारंपरिक पद्धतीने उखाणे घेतले। या आनंदी वातावरणात महिलांनी केवळ धार्मिक विधी न करता सामाजिक बांधिलकी जपण्याचे ठरवले। त्यानुसार गावातील स्मशानभूमीच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। या मोहिमेत वड, पिंपळ, चिंच आदी शोभेची झाडे आणि नारळाची झाडे लावण्यात आली। केवळ वृक्षारोपण करून न थांबता या झाडांचे संवर्धन आणि जतन करण्याचा संकल्पही उपस्थित महिलांनी केला। अंधश्रद्धेला फाटा देत स्मशानभूमीत हा उपक्रम राबवून महिलांनी समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला। या अनोख्या उपक्रमाचे संपूर्ण येवला तालुक्यात कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट, सचिन बखारे, येवला। मी सौ निर्मला बाबासाहेब भालेराव बाबुळगाव बुद्रुक येथे राहणारी रहिवासी आहे आणि आज वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण अनेक प्रकारची झाडे लावलेली आहेत आणि आज आम्ही सगळ्या महिलांनी मिळून छान वटपौर्णिमा कार्यक्रम एन्जॉय केलेला आहे। कोणी प्रदक्षिणा घातल्या, कोणी नाव घेतलं, हळदी कुंकू वाण एकमेकाला देऊन सुंदर असा कार्यक्रम आम्ही साजरा केलेला आहे। चांदीचे गंगाळे आंघोळीला, चन्नाचे पाट बसायला, जरीकाठ धोतर नेसायला, सन येवल्याची खोड बडुद्याची केसरी गंधलेली, गंगा भागीरथीचं पाणी पिली, पात्र सोन्याचे, पकवान भोजनाचे, तरे तरेचे, कोशिंबिरी, समई मोराची, आडकीचा दारवडचा, चुना भोकरचा, कात मामले शेटचा, पान मालेगावचा, अत्तरदानेला तार, गुलाबदानेला भार, दारी होती तुळसतीचा, डावला कळस, कळस सोन्याच्या कांबा, काय जोडीला आंबा, उभी होते सवस्तीच्या मेळ्यात नवरात्रचा, सासूबाईच्या गळ्यात मला आला हसू, मी असले गालात, विचारता काय रंग महालात, रंग महालाची काय हवा, मी सोडले आईन बाप बहीण भावांची आठवण नाही, आली दही ताकलट वर लावले जायफळचे झाड, जायफळ झाड हजारे खेड्याचे, हत्ती एवढ्या अवसराला 12,000 रुपये खर्च आला, जनलोक बोलती पैकात तर भाऊसाहेब रावांचं नाव घेते सर्व। मी बाबुळगाव इथली रहिवासी आहे आणि निर्मला भालेराव ताईमुळे आम्ही सर्व महिला एकत्र आले आहे। वटसावित्री पौर्णिमा निमित्ताने त्यांचे अभिनंदन आम्ही सर्व महिला करत आहे। माझा नमस्कार, मी प्रतीक्षा संदीप चव्हाण, राहणार बाबुळगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक। आमच्या गावामध्ये या निर्मला आत्या ह्या खूप छान कार्यक्रम महिलांसाठी साजरा करतात। त्यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रमही खूप छान करतात। दिवाळीमध्ये सर्व हळदी कुंकवाचा कार्यक्रम, नवरात्रामध्ये सर्व महिलांना वाण देऊन एकत्र महिला जमून सर्वजण खूप आनंदाने त्याचा उत्सव साजरा करतात। त्यानंतर गणपतीतही त्या खूप छान कार्यक्रम साजरा करतात आणि आज वटसावित्रीनिमित्त आम्ही सर्व महिला इथं एकत्र जमलेल्या आहेत आणि आज त्या येत असल्यामुळे सर्व महिला एकत्र जमतात आणि खूप आनंदाने वटसावित्री पौर्णिमा आम्ही साजरा करतो। दुर्गादास भालेराव, बाबुळगाव हे आमचं छोटंसं गाव आहे, पण आमच्या गावामध्ये जेव्हापासून आमच्या निमाजी आले ना तेव्हापासून खूप सुधारणा केल्या त्यांनी। महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम जसे नवरात्रामध्ये, गणपतीमध्ये, तसेच हळदी कुंकवाचा कार्यक्रम, अशा प्रकारच्या महिलांना खूप छोटे छोटे याच्यातून आनंद देण्याचा प्रयत्न त्या करतात। अशा आमच्या निमाजींमुळे आमचं गाव खरंच खूप आम्हाला या अशा कार्यक्रमांमध्ये छान वाटतं त्यांच्यासोबत। पार्वती बसले कैलासावर, गणपती बसले अंकावर, बाबासाहेबरावांचं तेज माझ्या कुंकावर। सासरा माझा महादेव, सासू माझी पार्वती, दीर माझा गणपती, ननंद माझी सरस्वती, मी आहे सुदाम पाटलांची सौभाग्यवती। त्यालाची आरती दोघांनी वाचावी, गोविंदची साथ मला जन्मजन्मी लाभावी। उदळी मनमन माती, पचारले विटी, चित्तरले कान, सासूबाईच्या पोटी जलमले राम, राम गेले हातात टिकून आणल्या कळडी, त्याच्या घेतल्या आळडी, नंदबाईचं बाळात पण सासूबाईनं केलं, उरलं सुरलं शिक्क्यावर ठुलं, शिक्का तुटलं मडकं फुटलं, वगळ गेला परसदारी, परसदारचा पायका, नाव कोण घेती ऐका, नाव कोण घेती एक, मारुती पाटलाची लेक, नाव कोण घेती गई, नामदेव पाटलाची बहीण, नाव कोण घेती काशी, जगन्नाथ पाटलाची भाशी, नाव कोण घेती लाडी, दशरथ पाटलाची धाडी, नाव कोण घेती कौशी, अनिलची मावशी, नाव कोण घेती पाहुणी, चांगदेव पाटलाची मेवणी, नाव कोण घेती सई, संजयची आई, नाव कोण घेती तानीन, रायबन पाटलाची राणी। तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स। आनंदाचे क्षण, स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स। विस्तीर्ण आणि हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, पार्किंगसह अनेक सुविधा उपलब्ध। वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव। एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला। व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे? काळजी सोडा, येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता,
हर्षू कॉम्प्युटर्स. आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स, डेस्कटॉप्स आणि बरंच काही, तेही अगदी रास्त दरात. आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप, प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस, CCTV कॅमेरा फिटिंग आणि AMC. आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात. साहित्य, कीबोर्ड, माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे. डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड NDC बँक जवळ येवला या ठिकाणी. संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा 93 22 00 39 58. सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस. येवल्याचे नवीन वैभव, लक्झरी, सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम. आकर्षक लक्झरी रूम्स, खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज AC रूम्स, आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता. चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट, मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात. मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा. शहराच्या गजबजाटातून दूर, हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा. हॉटेल वर्मा पॅलेस, जिथे प्रत्येक भेट होते खास. आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो.